नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय समाजशास्त्र या विषयावरील क्वेश्चन बँक मार्च 2021। सूचना फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। आज आपण या व्हिडिओमध्ये लघुत्तरी प्रश्न त्यामधील प्रश्न दुसरा टिपा लिहा या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। त्यामध्ये पहिली टिप आहे पूर्व वैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान। पूर्व वैदिक काळातील स्त्रियांचे सामाजिक स्थान हे उच्च दर्जाचे होते। पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा नसला तरी प्रतिष्ठित होता। स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार आणि वैदिक शिक्षण घेण्याची मुभा होती। वेदविद्या प्राप्त केलेल्या लोपामुद्रा आणि गार्गीसारख्या स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते। स्त्रियांची भूमिका समाजोपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जायची। त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती। विधवा विवाहाला समाजाची स्वीकृती होती। एकपत्नीत्वाला प्राधान्य होते। कुटुंबाच्या स्थावर संपत्तीवर त्यांचा अधिकार मान्य करण्यात आला होता। अशा प्रकारे पूर्व वैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान यावर आधारित थोडक्यात टीप लिहिता येते। दुसरी टीप आहे उत्तर वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान। उत्तर वैदिक काळात स्त्रियांचा सामाजिक स्थानाची घसरण होऊन ते दुय्यम झाले। पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांचे स्थान हे पुरुषांच्या तुलनेत दुय्यम झाले होते। स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार आणि शिक्षण संपादन करण्याचा अधिकार नाकारण्यात आला। राजघराण्यातील व उच्चवर्णीय स्त्रियांना खाजगीरित्या शिक्षण प्राप्त करण्याची मुभा होती। मात्र बहुसंख्य स्त्रियांचे सामाजिक स्थान गौण होते। स्त्रियांची भूमिका घरगुती कर्तव्यांशी बांधली गेली। मुलीचा जन्म अवांछित मानला जाऊ लागला। त्यांच्याविषयीचे सर्व निर्णय कुटुंबातील पुरुष घेत असत। स्त्रियांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत कुटुंबातील पुरुषांच्या आज्ञेत राहावे असा दंडक घातला गेला। विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नाकारण्यात आला। असं उत्तर वैदिक काळातील स्त्रियांचे स्थान यावर आधारित आपल्याला टीप लिहिता येते। तिसरी टीप आहे वसाहतकालीन भारतातील शिक्षण पद्धती। उत्तर वसाहती राजवटीच्या कालखंडात उच्च शालेय पातळीवरील शिक्षण इंग्रजी भाषेत दिले जात असे। सर्व वंश जाती धर्म आणि वर्गाच्या मुलामुलींना शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुभा होती। शिक्षण औपचारिक अर्थाने सार्वत्रिक होते। शिक्षणासाठी मुले व मुली शाळा व महाविद्यालयात प्रवेश घेत असत। बहुसंख्य विद्यार्थी स्वगृही राहूनच शाळेत महाविद्यालयात जात असत। परगावच्या विद्यार्थ्यांचे वास्तव्य वसतिगृहात असे। आधुनिक काळातील शिक्षणाचे विषय व अभ्यासक्रम धार्मिक नव्हे तर लौकिक जीवनाशी संबंधित असत। यात गणित विज्ञान तत्वज्ञान समाजशास्त्र इतिहास इत्यादी विषयांचा समावेश असे तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या उच्च शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात आल्या। चौथी टीप आहे पुरुषार्थ। उत्तर वैदिक धर्मातील आचारविषयक नियम कर्मसिद्धांतावर आधारित आहेत। त्यात 4 पुरुषार्थ उद्दिष्टांचा समावेश आहे। 4 पुरुषार्थ कोणकोणते आहेत ते बघा। धर्म फलाची आशा न धरता निरपेक्ष वृत्तीने विहित कर्मे करीत राहणे। अर्थ विहित मार्गाने संपत्ती मिळवणे। काम विहित मार्गाने शारीरिक सुखांची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे। मोक्ष जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे आयुष्यातील परमोच्च ध्येय। हे धर्म अर्थ काम मोक्ष असे 4 पुरुषार्थ आपल्याला या टिपामध्ये लिहायचे आहेत। 5वी टीप आहे स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण। उत्तर शिक्षण प्रसार आणि निरक्षरता निर्मूलन या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे। उच्च आणि तांत्रिक शिक्षणाचा देशव्यापी प्रसार झाला आहे। विविध स्तरांवर शिक्षण देणाऱ्या अंगणवाडी शाळा महाविद्यालये व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था व विद्यापीठांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। उच्च शिक्षण प्राप्ती आणि इच्छुक व्यक्तींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे। सन 2019 मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला आहे।
अशा प्रकारे स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षण यावर आधारित थोडक्यात टीप लिहिता येते. 6वी टीप आहे मध्ययुगीन काळातील इस्लामिक शिक्षण पद्धती. उत्तर: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांचा असा आदेश होता की इस्लामच्या सर्व अनुयायांना कुराण, हदीय आणि अन्य संबंधित बाबींचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे. इस्लामी शिक्षण सर्व अनुयायांसाठी 3 टप्प्यात दिले जात असे. धार्मिक शिक्षणाचा पहिला टप्पा असणाऱ्या मक्ताबमध्ये वयाच्या 4थ्या वर्षी धार्मिक विधीनंतर प्रवेश दिला जाई. वाचन, पठण, लेखन आणि अंकगणित या विषयांच्या अध्ययनावर भर दिला जाई. वयाच्या साधारण 7व्या वर्षी मदरशांमध्ये कुराणच्या अध्ययनास सुरुवात होत असे. कुराण आणि त्याचे स्पष्टीकरण करणाऱ्या ग्रंथांचा सखोल अर्थ समजावून घेणे यावर भर असे. त्याखेरीज शेती, हिशेब, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, इस्लाममधील कायदेकानून आणि न्यायव्यवस्था तसेच प्रशासन यासारखे व्यवहारविषयक विषयही शिकवले जात. त्याचबरोबर अरेबिक आणि पर्शियन भाषाही शिकवल्या जात असत. मदरशामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध केली जात असे. त्यासाठी लागणारा निधी राज्यकर्ते आणि अमीर उमरावांकडून उपलब्ध करून दिला जात असे. मदरशामधील शिक्षण संपल्यानंतर प्रतिभावंत विद्यार्थी खानख्वा या 3ऱ्या टप्प्यात प्रवेश घेत असत. विद्वान शिक्षकांच्या हाताखाली धार्मिक उच्च शिक्षण घेत असत. खानख्वांची तुलना मध्ययुगीन युरोपातील मोनॅस्टरीशी करता येईल. अशा प्रकारे मध्ययुगीन काळातील इस्लामिक शिक्षण पद्धती यावर टीप लिहिता येते. 7वी टीप आहे आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये. उत्तरामध्ये आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये लिहिण्या अगोदर आपण पहिले आदिवासी समुदायाची व्याख्या लिहूया. ती व्याख्या आहे राल्फ लिंटन यांच्या मते आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. या समुदायातील लोक विशिष्ट प्रदेशामध्ये परस्परांच्या सानिध्यात राहतात. त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असते. ही ऐक्याची भावना समान संस्कृती सातत्याने येणारा संपर्क आणि समान गरजातून निर्माण होते. भारताच्या संविधानात आदिवासींचा उल्लेख अनुसूचित जमाती असा करण्यात आला आहे. आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे भौगोलिक अलिप्तता. विशिष्ट भूप्रदेशात राहणारा हा प्रादेशिक समुदाय आहे. त्यांचे वास्तव्य दुर्गम भागात म्हणजेच जंगल दऱ्यामध्ये आणि डोंगर माथ्यावर असते. ते स्थलांतर करीत असले तरी ते विशिष्ट क्षेत्रातच स्थलांतर करतात. दुसरं वैशिष्ट्य आर्थिक जीवन. आदिवासींचे आर्थिक जीवन पारंपरिक तंत्रावर आधारित असते. स्थलांतरित शेती, वनोपज गोळा करणे, शिकार आणि मासेमारी त्यांचे आर्थिक उपक्रम असत. विपणनांच्या सोयीच्या अभावी ते वस्तुविनिमय पद्धतीचा वापर करीत असत. तिसरं वैशिष्ट्य आहे अस्मितेची जाणीव. प्रत्येक आदिवासी जमात विशिष्ट नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात भिल्ल, कोळी, कातकरी, वारली इत्यादी प्रमुख जमाती आहेत. ते स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जोपासतात. या अस्मितेमुळे ते परस्परांशी संलग्न असतात. चौथं वैशिष्ट्य आहे आंतरविवाही समूह. आदिवासी समुदाय विवाह संबंध जमातीच्या आतच करणे ही प्रस्थापित रूढी आहे. ते सहसा जमातीबाहेर विवाह करीत नाहीत. विवाह हा जमातीच्या रूढी व नियमानुसार होतो. विवाह हा करार मानला जातो. विवाह विच्छेदन आणि पुनर्विवाह निषिद्ध मानले जात नाहीत. 5वं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व बोलीभाषा. आदिवासी समुदाय रक्तसंबंधांवर आधारित गट असल्याने त्याच्या सामाजिक रूढी, श्रद्धा व परंपरा वैशिष्ट्यपूर्ण असतात. प्रत्येक जमातीची वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा, खानपानाच्या सवयी, उत्सव व सण असतात. आदिवासींना लेखनकला अवगत नाही, मात्र प्रत्येकाची स्वतःची बोलीभाषा असते. 6वं वैशिष्ट्य साधी समाज व्यवस्था. आदिवासींचे सामाजिक संबंध कौटुंबिक व नातेसंबंधावर आधारित म्हणजेच प्राथमिक स्वरूपाचे असतात. त्यांच्यात सामाजिक स्तरीकरणही आढळून येत नाही. त्यामुळे उच्च नीच हा भेदभाव नसतो. 7वं वैशिष्ट्य आहे धर्म व श्रद्धा. जीवात्मवाद, चेतनावाद, कुलप्रतीकवाद, निसर्गवाद आणि मानवतावाद हे आदिवासींचे धर्म व श्रद्धास्थाने आहेत. काळ्या आणि पांढऱ्या जादूवर
त्यांचा विश्वास असतो. 8वं वैशिष्ट्य कुल संघटन. प्रत्येक आदिवासी समुदाय हा रक्तसंबंधावर आधारित असल्याने त्यांचे गोत्र व पूर्वज समान असतात. ते रक्तसंबंधांनी एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांना आपल्या जमातीतील अन्य व्यक्तींविषयी आत्मीयता वाटते. त्यातून त्यांना एकसंध व एकात्म समुदाय निर्माण होतो. 9वं वैशिष्ट्य आहे निसर्गपूजा. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासींना निसर्गाविषयी आदरयुक्त भीती वाटते. निसर्गाला प्रसन्न राखण्यासाठी म्हणजेच निसर्गाचा कोप होऊ नये यासाठी ते निसर्गपूजा करतात. रोगराईंचे निवारण करण्यासाठी मंत्रतंत्र, जादूटोणा, बळी देणे इत्यादी मार्गांचा अवलंब करतात. मांत्रिक, तांत्रिक, भगत इत्यादी त्यांना हे उपचार करण्यात सहाय्य करतात. अशा प्रकारे आपल्याला आदिवासी समुदायाची सविस्तर वैशिष्ट्ये लिहिता येतात. परंतु आपल्याला टिपेसाठी जर हा प्रश्न आला तर आपण थोडक्यात उत्तर लिहिलं तरीही चालेल. 8वी टीप आहे ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये. उत्तर: ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये लिहिण्या अगोदर आपण थोडक्यात टीप लिहूया. ग्रामीण समुदायाची व्याख्या: खेडे समुदाय अथवा ग्रामीण समुदाय मर्यादित भूप्रदेशात निवास करणारा लोकसमूह होय. या प्रदेशातील सर्वांची जीवन पद्धती समान असते. त्यालाच आपण ग्रामीण समुदाय असं म्हणतो. ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. ग्राम समुदाय: ग्रामीण भागामध्ये रहिवाशांच्या गरजांची पूर्तता केली जाते. ग्रामीण समुदायामध्ये ऐक्यभाव अस्तित्वात असते. आकाराने लहान भूप्रदेश: ग्रामीण प्रदेशाचा आकार लहान आणि तेथील लोकसंख्येची घनता कमी असते. कृषी क्षेत्राचे वर्चस्व: ग्रामीण प्रदेशात कृषी व्यवसाय प्रमुख आहे. अनौपचारिकता: भारतीय खेड्यांमध्ये प्राथमिक संबंधांचा पगडा आहे. ग्रामीण संबंधामध्ये अनौपचारिकता, व्यक्तिगतता आणि समावेशकता असते. सामाजिक एकजिनसीपणा: ग्रामीण प्रदेशात विचार, वर्तन, पोशाख, कृती आणि जगण्यामध्ये एकजिनसीपणा असतो. परंपरा आणि रूढींना अनुसरून वर्तन करण्याची वृत्ती ग्रामीण भागात आढळते. कुटुंबाला महत्त्व: कुटुंब व्यवस्था ग्रामीण समुदायाच्या केंद्रस्थानी आहे. एकत्र कुटुंब पद्धती हा एकेकाळी ग्रामीण समुदायाचा आधारस्तंभ होता. स्त्रियांचे स्थान: ग्रामीण भागातील स्त्रिया आजही पुरुषप्रधान नियंत्रणाखाली राहतात. येथील स्त्री आणि पुरुषांच्या मनात पतिव्रत्य, स्त्रियांची वैवाहिक निष्ठा ही आदर्श भावना कोरली गेली आहे. स्त्रियांचे स्थान दुय्यम असते. धर्मश्रद्धा: धर्म, देव आणि धार्मिक परंपरावर ग्रामीण समुदायाचा प्रगाढ विश्वास आहे. प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते. जातीव्यवस्थेचा पगडा: ग्रामीण समाजाच्या जीवनापासून जातीव्यवस्था वेगळी करता येणार नाही. जातीव्यवस्था श्रेणी रचनेवर आधारित आहे. बलुता पद्धती विविध जातींचे परस्परावलंबत्व दर्शवते. अशा प्रकारे ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये आपल्याला सविस्तर लिहिता येतात. 9वी टीप आहे शहरी समुदायाची वैशिष्ट्ये. उत्तर: उत्तरामध्ये शहरी समुदायाची वैशिष्ट्ये लिहिण्या अगोदर आपण शहरी समुदायाची थोडक्यात व्याख्या लिहूया. ज्या समाजामध्ये आधुनिक औद्योगिक स्वरूपाचे नागरीकरण झाले आहे आणि जेथील सांस्कृतिक परंपरा वैविध्यपूर्ण आहे तो समाज शहरी समाज होय. अशा समाजात धर्मनिरपेक्ष मूल्यांवर भर आहे. मात्र ही मूल्ये समाजकेंद्री नसून व्यक्तिकेंद्री आहेत. शहरी समुदायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. बहुजिन्सीपणा: शहरी समुदायात सामाजिक आणि सांस्कृतिक बहुजिन्सीपणा हा विविध वर्ग आणि व्यवसाय यामध्ये पाहावयास मिळतो. जाती, भाषा आणि धर्म या बाबीमध्ये शहरी भागामध्ये संमिश्रता आणि विविधता असते. लोकसंख्येची अधिक घनता: शहरामध्ये आणि नगरांमध्ये लोकसंख्येची घनता अधिक असते. विभिन्न व्यवसाय: शहरातील व्यवसायांचे विशेषीकरण झालेले आहे. व्यवसायासाठी आवश्यक श्रमविभाजन आणि विशेष संधीची उपलब्धता आहे. उत्पादन, व्यापार आणि वाणिज्य, व्यावसायिक आणि शासकीय सेवा हे शहरी भागातील प्रमुख व्यवसाय आहेत. सामाजिक गतिशीलता: शहरी भागातील लोक जेव्हा सामाजिक वर्गव्यवस्था आत्मसात करतात तेव्हा जाती व्यवस्था क्षीण होऊन त्यांची सामाजिक गतिशीलता वाढते. दुय्यम नातेसंबंध: शहरी समाजात व्यक्तीतील नातेसंबंध दुय्यम व औपचारिक स्वरूपाचे आहेत. बाजारपेठ आधारित अर्थव्यवस्था: शहरातील आर्थिक संघटन हे बाजारपेठ आणि चलन अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. बाजारपेठ विकसन
हे आजच्या शहरी केंद्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सुधारित पायाभूत सोयीसुविधा, गॅस, टेलिफोन, पिण्याचे पाणी, इंटरनेट, रस्ते, जाळे, विमानतळ, मेट्रो रेल्वे, खरेदी मॉल, व्यावसायिक केंद्रे इत्यादी नागरी सोयीसुविधा शहरांमध्ये उपलब्ध असतात. विभक्त कुटुंब पद्धती. शहरी भागात व्यक्ती केंद्रिततेमुळे तेथील विभक्त कुटुंबाची संख्या वाढते आहे. पुरोगामी. सुशिक्षित व्यक्तीत हक्कांची जाणीव असून ते पुरोगामी आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक घडामोडींशी येथील लोक संपर्कात येतात. औपचारिक सामाजिक नियंत्रण. कायदे, विधिविधान, पोलीस यंत्रणा आणि न्यायालये ही औपचारिक यंत्रणा लोकांच्या वर्तनांवर नियंत्रण ठेवते. गुंतागुंतीचे श्रम विभाजन. शहरी भागात स्पष्ट आणि विशेषीकृत श्रम विभाजन आढळते. संस्थेच्या मागण्यांनुसार लोकांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाते. विविध व्यवसायांचे एकमेकांवरील अवलंबित्व दिसून येते. अशा प्रकारे शहरी समुदायाची वैशिष्ट्ये यावर आधारित आपल्याला टीप लिहिता येते. 10वी टीप आहे आदिवासी समुदायातील समस्या. उत्तर. आदिवासी समुदायातील समस्या पुढीलप्रमाणे. जंगल व आदिवासी जमिनीपासून अलगता, वनप्रदेश आणि तेथील संसाधने ही आदिम समाजाच्या उपजीविकेची प्रमुख साधने होत. आदिम समाज जमिनीपासून अलग होण्याची सुरुवात ब्रिटिश कालखंडापासून झाली. याखेरीज सावकार, जमीनदार आणि व्यापाऱ्यांनीही आदिम समाजाच्या जमिनीवर ताबा घेतला होता. औद्योगिकरण आणि धरण बांधकामामुळे शासनानेही आदिम समाजाच्या जमिनीचे संपादन केले. दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा. आदिम जमातीचे व्यवसाय साध्या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. बहुतांश आदिवासी जमाती दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहेत. स्थानिक सावकार आणि जमीनदार या परिस्थितीचा फायदा घेऊन आदिवासी जमातींचे शोषण करतात. कर्जाची परतफेड करण्यासाठी आदिम व्यक्तीला जमीन तारण ठेवावी लागते किंवा विकावी लागते. अनारोग्य आणि कुपोषण. भारतातील बहुतांश आदिम जमाती पाण्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांनी बाधित आहेत. लहान मुले जन्मताच कुपोषित असतात. कुपोषणामुळे बालमृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. निरक्षरता. भारतात सर्वाधिक निरक्षरता आदिवासी समुदायात आहे. दारिद्र्यामुळे मुलांनी अर्थार्जन करावे अशी पालकांची अपेक्षा असते. आदिवासी वस्तीपासून दूर अंतरावर शाळा असतात. अभ्यासक्रम ज्या भाषेत आदिवासी अनभिज्ञ आहेत त्यात शिकवला जातो. शासकीय प्रयत्नानंतरही आदिवासी समुदायात शिक्षणाविषयी स्वारस्य निर्माण झालेले नाही. अशा प्रकारे आदिवासी समुदायातील समस्या यावर टीप लिहिता येते. 11वी टीप आहे ग्रामीण समुदायातील समस्या. उत्तर. दारिद्र्य. दारिद्र्य ही सामाजिक आर्थिक बाब आहे. समाजातील काही लोक त्यांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाहीत तेव्हा ते दारिद्र्य अवस्थेत असतात. ग्रामीण भागातील बहुतांश लोक दारिद्र्य अवस्थेत असतात. निरक्षरता. शहरी लोकसंख्येशी तुलना करता ग्रामीण भागात निरक्षरतेचे प्रमाण अधिक असते. प्रौढांमध्ये निरक्षरतेचे मोठे प्रमाण आजही कायम आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता ही चिंताजनक बाब आहे. पारंपरिकता, पुराणमतवाद आणि अंधश्रद्धा. भारत आजही पुराणमतवादी समाज आहे. येथील लोकांचे विचार आणि श्रद्धा पारंपरिक आहेत. रूढी व धर्म यांना आजही महत्त्व आहे. अशी जीवन पद्धती आणि दृष्टिकोन बदलण्यास ग्रामीण अभिजन विरोध करतात. जाती व्यवस्थेचा प्रभाव. जाती व्यवस्थेनुसार पारंपरिक हक्क, अधिकार आणि दंड या बाबी आज फारशा नजरेस पडत नाहीत. परंतु जाती व्यवस्था लोकांच्या विचारात इतकी भिनली आहे की सामाजिक संबंध या व्यवस्थेमुळे आकार घेतात. जातीभेद आणि अस्पृश्यता पालन ग्रामीण जीवनाचे वास्तव्य आहे. स्त्रियांचे दुय्यम स्थान. कुटुंब, धर्म, रूढी आणि परंपरांच्या नियंत्रणांमुळे समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरावर पितृसत्ताक मूल्ये आणि पद्धतींचा पगडा आहे. त्यामुळे समाजात दुजाभाव निर्माण होतो आणि लिंगभावाबाबत ठाम मते तयार होतात. अशा प्रकारे ग्रामीण समुदायातील समस्या यावर आधारित टीप लिहिता येते. 12वी टीप आहे शहरी समुदायातील समस्या. उत्तर. लोकसंख्येचा वाढता दबाव. नैसर्गिक कारणांमुळे आणि स्थलांतरामुळे
शहरातील लोकसंख्येची झपाट्याने वाढ झाली. यामुळे निवास, आरोग्य रक्षणार्थ सुविधा, दळणवळण, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी नागरी सुविधांवर प्रचंड ताण आला. त्यातून दारिद्र्य, बेरोजगारी आणि अल्परोजगार, भीक मागणे, चोरी, घरफोडी यासारखे इतर सामाजिक समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अस्ताव्यस्त शहरे किंवा लोकसंख्या आणि भौगोलिक संदर्भाने शहरांचा वाढता पसारा हे शहरी समस्यांचे मूळ आहे. शहरांच्या अवाढव्य आकारामुळे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येथील अर्थव्यवस्था अपुरी पडते. निवास आणि झोपडपट्ट्या. लोकसंख्येच्या दाटीवाटीमुळे शहरी भागात निवास व्यवस्थेची कमतरता निर्माण होते. ग्रामीण भागातून शहरांमध्ये स्थलांतर केलेल्यांना शहरामध्ये राहण्याची सोय उपलब्ध नाही. त्यातून झोपडपट्टींची समस्या उद्भवते. बेरोजगारी. भारतातील शहरी बेरोजगारीचे प्रमाण श्रमिकांच्या प्रमाणाच्या 15 ते 25% इतके आहे. शिक्षित लोकांमध्ये ही टक्केवारी अजून जास्त आहे. सर्व शिक्षित शहरी बेरोजगारींपैकी निम्मे लोक 4 महानगरांमध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे आहेत. भिक्षावृत्ती. शिक्षण आणि कौशल्यांची कमतरता असल्यामुळे शहरातील बहुतांश गरीब लोक हे भिक्षावृत्तीकडे वळताना दिसतात आणि ती त्यांची जीवनशैली बनून जाते. महानगरांमध्ये भिक्षेकऱ्यांच्या संघटित टोळ्या सक्रिय होताना आढळतात. बऱ्याचदा पालकांकडूनच मुलांना भीक मागण्यासाठी विकले जाते किंवा काही प्रकरणांमध्ये मुलांचे अपहरण करून व त्यांना अपंग करून या व्यवसायात त्यांचा गैरवापर केला जातो. अशा प्रकारे शहरी समुदायाच्या समस्या यावर टीप आपल्याला लिहिता येते. 13वी टीप आहे भारतीय समाजातील धार्मिक विविधता. उत्तर: हिंदू धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म आणि शीख पंथ हे भारतात उदयास आलेले धर्म आहेत. कालांतराने इस्लाम, ख्रिस्ती धर्म, झोरास्ट्रियन आणि ज्यू धर्म हे बिगर भारतीय पंथ भारतात आले. भारताने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले असून धर्माच्या आधारे व्यक्तिव्यक्तीत भेदभाव करण्यास प्रतिबंध आहे. अल्पसंख्य संप्रदायाच्या लोकसमूहास त्याची संस्कृती, भाषा व लिपीचे संवर्धन करण्यासाठी मूलभूत अधिकारात विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे धार्मिक विविधता यावर थोडक्यात टीप लिहिता येते. 14वी टीप आहे भारतीय समाजातील भाषिक विविधता. उत्तर: खंडप्राय विस्तार आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारताची राजकीयदृष्ट्या 29 राज्यात विभागणी करण्यात आली आहे. सन 1956 मध्ये ब्रिटिश राजवटीतील प्रांतांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. याचाच अर्थ भारतीय राज्यकर्त्यांनी भारतातील भाषिक विविधतेची दखल घेऊन जनतेच्या प्रादेशिक अस्मितेची पूर्तता केली. भारतामध्ये शेकडो भाषा आणि बोलीभाषा वापरात आहेत. भारतीय संविधानाने 22 भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा तर इंग्रजी ही संपर्क भाषा आहे. राज्यांचा राज्यकारभार प्रादेशिक भाषेत करण्यात येतो. उच्च शिक्षण प्रादेशिक भाषात दिले जाते. शिक्षणासाठी प्रादेशिक भाषा हिंदी आणि इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यात आले आहे. भाषिक विविधतेचा परिणाम म्हणून आकाशवाणी आणि प्रसार भारती आपल्या कार्यक्रमांचे प्रसारण 23 भाषा आणि 179 बोलीभाषांमध्ये करते. भारतात सर्वाधिक 57.1% लोकसंख्या हिंदी भाषिक तर 8.2% लोकसंख्या मराठी भाषिक आहेत. अशा प्रकारे भारतीय समाजातील भाषिक विविधता यावर थोडक्यात टीप लिहिता येते. 15वी टीप आहे भारतीय समाजातील जातीय विविधता. उत्तर: इंग्रजी भाषेतील कास्ट या शब्दाचा उगम पोर्तुगीज भाषेतील कास्टा या शब्दात सापडतो. त्याचा अर्थ वर्ण असा होतो. भारतातील वेगवेगळ्या आंशिक व जातिक समुदायांची व्याख्या करण्यासाठी ब्रिटिशांनी कास्ट म्हणजे जात ही संज्ञा वापरली. समाजशास्त्रज्ञ जातीकडे 2 बाजूंनी पाहतात, वर्ण आणि जाती. वर्ण म्हणजे हिंदूची 4 श्रेणीमध्ये केलेली रचना होय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. भारतामध्ये जवळपास 3500 जाती आहेत असे म्हटले जाते. 751 जातींचा अनुसूचित जातींच्या सूचीत समावेश करण्यात आला आहे.
भारताने समतेचे तत्व स्वीकारले आहे आणि संविधानाने जातीभेदाचे व अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे. अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी भारताच्या राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारे भारतीय समाजातील जातीय विविधता यावर आधारित थोडक्यात टीप लिहिता येते. 16वी टीप आहे लिंगभावाधारित विविधता. उत्तर: लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष, स्त्रीत्व, पुरुषत्व, ती ते इत्यादी सीमारेषांपलीकडील लिंगभावाचा समावेश होतो. आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणीवेमध्ये व्यक्तींच्या लैंगिक अभिमुखतेचा देखील अंतर्भाव होतो. लैंगिक अभिमुखता असणारे गट पुढील प्रमाणे आहेत. लेस्बियन, स्त्री आणि स्त्री यामधील शारीरिक संबंध. गे, पुरुष आणि पुरुषामधील समलैंगिकता, शारीरिक संबंध. बायसेक्शुअल, जी व्यक्ती दोन्ही लिंगाशी स्त्री आणि पुरुष आकर्षित असते अशी. तृतीयपंथी, एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यांच्याशी सुसंगतता आढळून न येणे. LGBT, त्याला आपण LGBT असेही म्हणतो. लेस्बियन, गे, बायसेक्शुअल अँड ट्रान्सजेंडर चळवळीच्या संदर्भात दिनांक 6 सप्टेंबर 2018 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केल्यानंतर भारत सरकारने तृतीय पंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिली आहे. अशा प्रकारे लिंगभावाधारित विविधता यावर आधारित टीप लिहिता येते. 17वी टीप आहे भारतीय समाजात विविधतेत एकता. उत्तर: भारताचा सांस्कृतिक वारसा दृढ आणि संपन्न करण्यासाठी भारतीय समाजात विविधतेत एकता आवश्यक आहे. भारतीय समाजातील बौद्धिक विधिमतांचे जतन करण्यासाठी, देशातील सर्व नागरिकांच्या मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी, भारतातील लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि परिणामकारक व सर्वसमावेशक सुसंवादासाठी, शांततापूर्ण सहअस्तित्व आणि संघर्ष निवारण्यासाठी, देशातील सर्व लोकांचे कल्याण साधण्यासाठी, आपला देश आणि त्यातील रहिवाशांच्या समृद्धतेसाठी विविधतेमध्ये एकतेचे महत्त्व आहे. तसेच खंडप्राय भौगोलिक विस्तार असलेल्या भागात संघराज्यात्मक शासन पद्धतीद्वारा प्रादेशिक स्वायत्ततेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मेळ घालण्यात आला आहे. भारताच्या राज्यघटनेने प्रस्थापित केलेल्या लोकशाही शासन पद्धतीत सर्व जाती, धर्म व भाषेच्या लोकांनी स्वीकृती दिली आहे. भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून प्रत्येक धर्माच्या अनुयायांना धर्म स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. धार्मिक अल्पसंख्याकांना आपली संस्कृती, भाषा व लिपीचे संवर्धन करण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या संविधानाने जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन केले आहे. अशा प्रकारे भारतीय समाजात विविधतेत एकता यावर आधारित टीप लिहिता येते. 18वी टीप आहे राष्ट्रीय एकतेपुढील अडथळे किंवा आव्हाने. उत्तर: राष्ट्रीय एकतेपुढील अडथळे पुढील प्रमाणे. भारताची राष्ट्रीय एकात्मता त्यामुळे कमकुवत झाली आहे. भाषावार प्रांतरचनेमधून राज्यात कलह निर्माण झाले. तसेच प्रांतातील सीमावादांची उग्र स्वरूप धारण केले. राज्यात नद्यांच्या पाण्याचे वाटप, वीज वाटप, उद्योगधंदे यावरून तंटे निर्माण होऊन एकात्मतेत अडथळे येऊ लागले. भाषिक वाद निर्माण झाले. हे अंतर्गत वाद सोडवण्यात वेळेचा व पैशाचा अपव्यय होऊ लागला. पंजाब, असम, काश्मीर या राज्यात अनेक प्रादेशिक समस्यांनी उग्र रूप धारण केले. पंजाबमधील फुटीरतावादी शक्तींनी अतिरेक्यांच्या साह्याने खलिस्तानची मागणी करून भारताच्या अखंडत्वास धोका निर्माण केला आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी शक्तींचा फायदा घेऊन दहशतवादी कारवाया करून पाकिस्तानने काश्मीर भारतापासून अलग करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ईशान्य भारत आजही अशांत आहे. जमातवादी तणाव उत्तरोत्तर वाढत चालला असून जमातवादी दंगली वारंवार उद्भवतात. त्यामुळे विविध जमातीतील सामंजस्य संपुष्टात आले असून परस्परांविषयींची साशंकता व द्वेष वाढला आहे. ही आहेत राष्ट्रीय एकतेपुढील अडथळे. आता राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने पुढील प्रमाणे. जातीयवाद म्हणजे जातीप्रती वाजवीपेक्षा अधिक निष्ठा बाळगणे होय. जाती संबंधांची मुळे घट्ट असल्याने लोक जातीच्या संदर्भात प्रत्येक बाबीचा विचार करतात.
जातीय राजकारणाद्वारा जाती बांधवांचे हितसंबंध जोपासले जातात. यामुळे समाजातील सुसंवाद खंडित होऊ शकतो. जाती जातीत संघर्ष निर्माण होतात. जातीय निष्ठेला राजकारणाची जोड मिळाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. संप्रदायवाद. संप्रदायवाद म्हणजे धर्म आधारित राष्ट्र प्रेम आणि राष्ट्रापेक्षा धर्माप्रती आत्यंतिक निष्ठा असणे. त्यातून उद्भवणारे सांप्रदायिक संघर्ष ही देशाची एकता धोक्यात आणणारी बाब आहे. सांप्रदायिक संघर्षामुळे समाजात तीव्र शत्रुत्व निर्माण होते. धार्मिक समुदायातील सदस्यांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होतो. अशा संघर्षामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होते. आर्थिक विकासाची गती मंदावते. देशाचे आर्थिक नुकसान होत असते. लोकशाही क्षीण होते. अशा संघर्षाचा राजकारणी गैरवापर करतात. परदेशात देशाची प्रतिमा मलिन होते. धार्मिक मूलतत्ववादामुळे दहशतवादी संघटना फोफावतात आणि दहशतवादी कृत्यांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. प्रादेशिकतावाद. प्रादेशिकतावाद म्हणजे स्वतःच्या प्रदेशाप्रती आत्यंतिक निष्ठा होय. आत्यंतिक प्रादेशिक अस्मिता ही राष्ट्रीय एकतेच्या आड येऊ शकते. एखाद्या प्रदेशाच्या इतिहासाचा गैरवापर होऊन फुटीरतावादी शक्ती प्रबळ होतात. प्रादेशिक अस्मितेतून निर्माण झालेले राजकीय पक्ष राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा स्थानिक किंवा प्रादेशिक विषयास ध्येय अधिक लक्ष केंद्रित करतात. आर्थिक विकासातील असमतोलामुळे प्रादेशिकतावाद अधिक प्रभावी बनते. यातूनच राज्याच्या हक्कांसाठी प्रादेशिक चळवळी हाती घेतल्या जातात. काही वेळा लढाऊ विभक्तवादी चळवळी देखील निर्माण होतात. उदाहरणार्थ जम्मू काश्मीर. भाषावाद. राज्यांची भाषावार निर्मिती आणि राज्यातील भाषिक अल्पसंख्याक यामध्ये भाषावादाचे मूळ सापडते. प्रत्येक राज्यात एक प्रमुख प्रादेशिक भाषा आहे. त्याशिवाय इतर प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा बोलणारेही बरेच लोक आहेत. हे गट भाषिक अल्पसंख्याक म्हणून ओळखले जातात. आपल्या हिताला बाधा निर्माण होते आहे किंवा आपल्या कल्याणाकडे दुर्लक्ष होत आहे अशी भावना भाषिक अल्पसंख्याकांच्या मनात निर्माण झाल्यास ती देशाच्या एकतेसाठी धोक्याची ठरते. आज भाषावादाने गंभीर आणि तीव्र रूप धारण केले आहे. यामुळे एक विशिष्ट प्रकारचा भाषिक राष्ट्रवाद निर्माण झाला आहे. ही भारतातील विभक्तवादासाठी निर्माण झालेली आयती संधीच आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. याला आजही संपूर्ण देशभरातून मान्यता नाही. आर्थिक विषमता. राज्यातील लोकांचा आर्थिक दर्जा विविध घटकांवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ संसाधनांची उपलब्धता, व्यवस्थापन आणि नियोजन, जमिनीची सुपीकता, संपत्तीचे वितरण इत्यादी. याबाबत सर्व राज्यांची परिस्थिती समान नसल्याने आर्थिक असंतुलन निर्माण होते. राज्यातील संपत्तीच्या असमान वितरणामुळे ताण आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. अशा प्रकारे राष्ट्रीय एकतेपुढील अडथळे आणि आव्हाने यावर थोडक्यात टीप लिहिता येतील. 19वी टीप आहे भाषा त्रिसूत्री. उत्तर: सन 1961 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत भाषा त्रिसूत्री तयार करण्यात आली. कोठारी समितीने 1964 ते 66 या त्रिसूत्रीचे परीक्षण करून शिफारसी केल्या. या योजनेनुसार शिफारस करण्यात आलेल्या 3 भाषा पुढील प्रमाणे: पहिली भाषा प्रादेशिक किंवा मातृभाषा, दुसरी भाषा इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा हिंदी भाषिक राज्यांमध्ये, हिंदी किंवा इंग्रजी हिंदी भाषिक नसलेले राज्य, तिसरी भाषा इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा हिंदी भाषिक राज्यामध्ये. हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंग्रजी किंवा आधुनिक भारतीय भाषा ही दुसरी भाषा म्हणून अभ्यासली जात नाही. भारतातील बहुतांश राज्यांमध्ये त्रिसूत्री लागू करण्यात आली आहे. त्रिसूत्रीच्या अर्थपूर्ण अंमलबजावणीसमोरील आव्हाने कायम आहेत. आज तुम्ही मातृभाषाऐवजी गृहभाषा ही संज्ञा वापरू शकता. गृहभाषा ही संज्ञा विशेषतः वैवाहिक जोडीदार विविध भाषिक पार्श्वभूमीचे असतील तेव्हा वापरली जाते. अशा प्रकारे भाषा त्रिसूत्री यावर टीप लिहिता येते. 20वी टीप आहे जातीयवाद. उत्तर: जातीयवाद या टीपेवरील उत्तर पुढील प्रमाणे: जाती संस्था हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. भारतातील जाती व्यवस्थेची रचना श्रेष्ठ कनिष्ठ या तत्वावर झाली आहे. ज्यावेळी विशिष्ट जातीतील व्यक्तिसमुदाय आपले हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी जातीयवाद उदयास येतो. जातीयवाद उदयास आल्यानंतर आपल्या जातीला अधिक सवलती अधिक अधिकारपदे मिळावीत म्हणून
त्यांचे नेते प्रयत्नशील राहतात. निवडणुकांद्वारा सत्ता संपादन करण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो. दुसऱ्या जातींना कमी लेखले जाते. त्यातूनच सवर्ण आणि दलितात किंवा वरिष्ठ जाती व कनिष्ठ जाती यात संघर्ष उद्भवतात. अशा वादांमुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडते आणि देशाचे ऐक्य धोक्यात येते. अशा प्रकारे जातीय वाद यावर थोडक्यात टीप लिहिता येते. अशा प्रकारे आपण प्रश्नपेढीमध्ये दिलेल्या 40 टिपांपैकी 20 टिपा या ठिकाणी पाहिल्या आहेत. या पुढील टिपा पाहण्यासाठी, प्रश्नपेढीवरील उत्तरे पाहण्यासाठी, स्वाध्याय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.